दर साल दर शेकडा 10% दराने 2000 रुपयाची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मित्रांनो, चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचे आहे, तर सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. मुद्दल ही 2000 रुपये आहे. या 2000 रुपयाचे आपल्याला 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला 100 रुपयावरती 10 रुपये या पद्धतीने 2 वेळी मांडणी करून घ्यायची आहे, कारण आपल्याला 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज हा काढायचा आहे म्हणून. आता यानंतर 0000 कट होतो, उरतात 11. म्हणजेच 11चा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर 121 होतात आणि 100 10 गुणिले 10 बरोबर 100 होतात. आता आपल्याला व्याज काढायचं आहे म्हणून या दोघांतला अगोदर फरक काढून घ्यायचा. 121 वजा 100 बरोबर 21. आता या 21ने आपण जर या 2000ला 21ने गुणून घ्यायचं आणि 100ने भागून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे मिळून जाते. 00 कट होतो, 21 दुणे 42, 0 जसेला तसेच. म्हणजेच या 2000 रुपयाचे 2 वर्ष चक्रवाढ व्याज हे 420 रुपये येते. याच पद्धतीने आपण हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकतो. दुसरी पद्धत ही झाली आपली पहिली पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपण काय करायचं, तर आपल्याला 10% दिलेले असेल आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे काढायचे सांगितले असेल, तर या 10चे काय करायचे, 10 मध्ये 1 मिळून घ्यायचा म्हणजे 11 होतील आणि 11चा वर्ग करून घ्यायचा, तो 121 येतो. 121 येतो, त्याला या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. त्यानंतर 2000 आहेत तसेच लिहून घ्यायचे. आता या 2000चे 10% काढून घ्यायचे. 2000चे 10% काढल्यानंतर आपल्याला 200 मिळतात आणि पुन्हा काय करायचे, तर या 200चे देखील 10% काढून घ्यायचे. 200चे 10% काढल्यानंतर आपल्याला 20 मिळते. आता या 1चा 2000 सोबत गुणाकार केला 2000 येतो. त्यानंतर 200चा 2 सोबत गुणाकार केल्यानंतर 400 आणि 20चा 1 सोबत गुणाकार केल्यानंतर 20 येतो. म्हणजेच हे दोन्ही मिळून हा चक्रवाढ व्याज होत असतो. दोन्ही मिळून 400 रुपये, 420 रुपये हा झाला आपला चक्रवाढ व्याज आणि ही आपली मुद्दल. दर साल दर शेकडा 20% दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मित्रांनो, आपल्याला मुद्दल दिलेली आहे, ती मुद्दल 4000 रुपये आहे. आपल्याला 20% दराने 2 वर्षासाठी काढायचे आहे म्हणून 20 अगोदर 4000चे 20% काढून घेऊया. 4 दुणे 8, हे 800 रुपये झाले पहिल्या वर्षासाठी आणि 8. आता मुद्दल ही 4000 रुपये आहे आणि पहिल्या वर्षाची व्याज 800 रुपये आहे, म्हणजे एकूण 4800 रुपये झाले. आता दुसऱ्या वर्षासाठी व्याज काढायचे म्हणून दुसऱ्या वर्षी देखील येणाऱ्या व्याजासहित असणाऱ्या रकमेची आपल्याला 20% काढून घ्यायची. 00 कटलं, 00 कटला. आता 480 गुणिले 48चा गुणाकार करून गुणिले 2चा गुणाकार करून घ्यायचा आहे. 2चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 96 मिळतो. हा झाला दुसऱ्या वर्षाचा व्याज. आता दोन्ही व्याजांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 2 वर्षाचा हा चक्रवाढ व्याज मिळून जातो. म्हणजे 2 वर्षाचा 4000 वरून मिळणारा चक्रवाढ व्याज हा 1760 रुपये येतो.